बॉलिवूडमध्ये अनेक युनिव्हर्स तयार होत आहेत, जसे की ते कॉप युनिव्हर्स, ज्याच्यामध्ये सिंगम, सूर्यवंशी आणि ते सिम्बा एकत्र असतात. त्यासोबतच जे स्पाय युनिव्हर्स आहे ते स्पाय युनिव्हर्स असेल. पण या सर्वांपेक्षा खूप चर्चेत राहिलेलं किंवा लोकांच्या पसंतीला उतरलेलं युनिव्हर्स आहे ते सुपरनॅचरल युनिव्हर्स. त्याच्यामध्ये स्त्री या चित्रपटाचा आहे, रुही हा चित्रपट आहे, भेडिया हा चित्रपट आहे आणि त्यातलाच एक चौथा चित्रपट आहे. तो चित्रपट म्हणजे मुंजा. याच चित्रपटाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. अशाच नवीन नवीन चित्रपटांबद्दल आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मुंजाबद्दलचा हा संपूर्ण रिव्ह्यू, नेमकं किती कलेक्शन झालेले आतापर्यंत, हे सर्व गोष्टी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा. जय शिवराय. मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. आपण जास्त हिंदी चित्रपटांबद्दल बोलत नाही आपल्या या चॅनलवर. जास्तीत जास्त मराठी चित्रपटांचा रिव्ह्यू देण्याचा जास्त प्रयत्न करत असतो. पण हा जो मुंजा चित्रपट आहे तो बॉलिवूडचा चित्रपट किंवा हिंदी चित्रपट आपल्याला वाटतच नाही. यातले बहुधा सर्वच कलाकार हे मराठी आहेत. याचा जो डिरेक्टर आहे आदित्य सरपोतदार हा देखील मराठा आहे आणि या संपूर्ण चित्रपटामध्ये खूप जास्त डायलॉग्स जे आहेत ते मराठीमध्ये लिहिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा जो मुंजा चित्रपट आहे तो आपलाच मराठी चित्रपट वाटतो. अजून एक महत्वाचं कारण या चित्रपटाला मराठी वाटण्यामागचं ते म्हणजे संपूर्ण जे काही शूटिंग आहे चित्रपटाचं ते पुण्यामध्ये आणि कोकणात झालेलं आहे. म्हणजे जवळपास 80% शूटिंग या चित्रपटाचं कोकणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा चित्रपट आपला म्हणजे मराठी चित्रपट आहे का काय असं वाटतं. खरं तर मुंजा हा चित्रपट ज्या काही युनिव्हर्स मधला आहे, ज्याच्यामध्ये स्त्री आहे, भेडिया आहे किंवा तो रुही चित्रपट येऊन गेला. आता स्त्री आणि भेडियाने खूप मोठं ट्रेडमार्क सेट केलं होतं युनिव्हर्स मध्ये. त्या ट्रेडमार्क पर्यंत हा चित्रपट पोहोचेल की नाही सर्वांना शंका होती. कारण की ज्यावेळी आता ट्रेलर आला, टीजर आला, त्याच्यामुळे जे काही व्हीएफएक्स होते थोडेसे लो वाटले किंवा चित्रपट लो बजेट आहे. त्यांनी आधी देखील सांगितलं 35 करोड मध्ये हा चित्रपट बनलेला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉलिवूडच्या अनुषंगाने लो बजेट आहे. त्यामुळे चित्रपटाकडून जास्त अपेक्षा नव्हत्याच आणि त्या ट्रेलरने देखील खूप जास्त प्रभाव पाडला प्रेक्षकांवर असं देखील नव्हतं. पण ऍक्च्युअल चित्रपट ज्यावेळी बघायला जातो त्यावेळी आपल्याला एक छोटासा एंटरटेनमेंटचा तडका बघायला भेटतो. नक्कीच आपल्याला स्त्री सारखी किंवा भेडियासारखी कॉमेडी चित्रपटामधून जास्त अपेक्षित आपण करू शकत नाही. चांगले व्हीएफएक्स आपण अपेक्षित करू शकत नाही. पण जे काही टॅलेंट आहे ते टॅलेंट खरंच भरभरून भरलेलं आहे. आता चित्रपटाचे जे काही लीड ऍक्टर्स आहेत शर्वरी वाघ आणि अभय वर्मा, त्यांनी खरंच खूप चांगली ऍक्टिंग चित्रपटामध्ये केलेली आहे. म्हणजे अभय वर्माच्या आसपास हा संपूर्ण चित्रपट फिरतो. जो काय तो चित्रपटामध्ये रोल केलेला आहे त्यांनी, बिट्टूचा रोल त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर तो काय मुंजाचं कॅरेक्टर आहे, ते मुंजाचं कॅरेक्टर संपूर्णपणे व्हीएफएक्सनी सीजीआयनी बनवलेलं आहे. त्यामुळे त्या कॅरेक्टर बद्दल काय बोलणं जास्त मला वाटत नाही. कारण की तो एवढं असं प्रभाव पाडत नाही मुंजाचं खरं तर कॅरेक्टर. चित्रपटामध्ये प्रभाव कुणी पाडला असेल तर नक्कीच तो अभय वर्मा, बिट्टूचं कॅरेक्टर असेल, शर्वरी वाघ असेल किंवा अजून जे काही सहाय्यक कॅरेक्टर्स आहेत ते सर्वांनीच. चित्रपटाच्या पहिल्या हाफ मध्ये चित्रपट आपल्याला धरून ठेवतो. म्हणजे पूर्णपणे चित्रपटाची जी स्टोरी बिल्डिंग आहे किंवा प्रत्येक कॅरेक्टर बद्दल आपल्याला ओळख करून दिली जाते. त्यामुळे चित्रपटाचा पहिला हाफ आपल्याला धरून ठेवतो. दुसऱ्या हाफ मध्ये संपूर्णपणे एक हॉरर साईडला चित्रपट घेऊन जायचा प्रयत्न करतो. त्यात देखील एंटरटेनमेंट आहे. पण पहिल्या हाफ पेक्षा दुसरा हाफ चांगला आहे असं मी बोलू शकत नाही. पहिला हाफ आपल्याला खूप जास्त एंटरटेन करायला यशस्वी ठरतो. या चित्रपटामध्ये सर्वात जास्त कौतुक कशाबद्दल करायचं असेल तर ते बॅकग्राऊंड म्युझिक. अतिशय उत्तम आणि अतिशय सुंदर असं बॅकग्राऊंड म्युझिक. म्हणजे हॉरर मूवी बघताना जे बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला आलं पाहिजे ते परफेक्ट बॅकग्राऊंड म्युझिक आहे. एकेका ठिकाणी आपल्याला भीती वाटते, एकेका ठिकाणी जो काही कॉमेडी सीन्स आहे ते कॉमेडी सीन्सच्या वेळी आपल्याला हसायला देखील येत. असं पोट भरून हसण्यासारखं काय नाही या चित्रपटामध्ये. पण तुमच्या तोंडावर नक्कीच एक छोटीशी स्माईल आणण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. जसं मी सुरुवातीला म्हणलं चित्रपटाचं बजेट जास्त नाही, 35 करोडचं फक्त बजेट आहे चित्रपटाचं. आणि आतापर्यंत आज बुधवार आहे, शुक्रवार चित्रपट रिलीज झाला. जवळपास 5-6 दिवसामध्ये चित्रपटाने जवळपास 30 करोडचा आकडा पूर्ण केलेला आहे. म्हणजे बरोबर आहे, 35 करोडचा चित्रपट 30 करोड पूर्ण केलेत आणि या आठवड्यामध्ये कदाचित तो त्याचं बजेट पूर्ण पुढे जाऊन प्रॉफिटकडे चित्रपट जाईल. कारण की आपल्या देशामध्ये संपूर्ण एक प्रेक्षक वर्ग असा ज्यांना चित्रपट बघायची खूप जास्त हौस असते. कोणता ना कोणता चित्रपट आला की तो आपण थिएटरमध्ये जाऊन बघावा अशी त्यांची इच्छा असते. मग त्यांना जास्त कंटेंट, त्यांना जास्त बजेट किंवा मोठे मोठे कलाकार असावेच असं काही नसतं त्या प्रेक्षकांचं, जसं की मी आहे. त्यामुळे हा जो प्रेक्षक वर्ग आहे ना ज्यांना चित्रपटाबद्दल खूप जास्त आवड आहे तो आवर्जून मुंजा चित्रपट बघायला जाणार. कारण की जे काही रिव्ह्यूज बाहेर पडतात, प्रथमदर्शी रिव्ह्यू जे आहेत ते खरंच खूप चांगले पडतात. की लोकांना जास्ती करून जे काही फॅमिली लोक असतात त्यांना हा चित्रपट आवडतोय. आता मी जे सांगतो ते स्पॉइलर असू शकतं, त्याच्यामुळे थोडंसं स्किप केलं तरी चालेल एक 10-20 सेकंद. तर या चित्रपटाच्या शेवटी हा चित्रपट डिरेक्टली कनेक्ट करतो भेडिया हा चित्रपटाला. म्हणजे तुम्ही जर चित्रपट बघायला जाणार असाल तर गाणं चालू होतं शेवटी, मग ते गाणं चालू लगे उठून जाऊ नका. त्याच्यानंतर एक खूप महत्वाचा सीन आहे. तर त्या सीन मध्ये तुम्हाला समजतं की डिरेक्टली चित्रपट कनेक्ट होतोय भेडिया या चित्रपटाला. म्हणजे हे काही जे युनिव्हर्स आहे त्या युनिव्हर्स मध्ये पुढे जाऊन मुंजा हा खूप मोठा रोल प्ले करणार आहे. या चित्रपटाकडे बघताना खूप छोटा चित्रपट, 35 करोडचा चित्रपट आहे फक्त आणि चित्रपटाची गोष्ट या चित्रपटामध्ये संपून जाईल असं अजिबात नाही. जो काही तो एंड क्रेडिट सीन दाखवलेला आहे त्या सीन मधून असं वाटतंय की मुंजाचं या संपूर्ण युनिव्हर्समध्ये स्त्री आहे, ज्या युनिव्हर्समध्ये भेडिया आहे त्या संपूर्ण युनिव्हर्समध्ये खूप मोठा रोल असणार आहे.
मुंजाचा, त्यामुळे हा चित्रपट नक्की तुम्ही बघायला गेला पाहिजे. आणि अर्थात एक मराठी प्रेक्षक म्हणून मी आदित्य सरपोतदारांचं कौतुक करू शकतो. त्यांनी खूप चांगलं डिरेक्शन ह्या चित्रपटाला दिलेलं आहे. त्यांना ज्या काही गोष्टी दाखवायच्या होत्या त्या खूप चांगल्या पद्धतीने दाखवल्या. फक्त जे काही शेवटी मुंजाचं जे काय कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टर्स मध्ये जातं त्यावेळी त्यांचं जे काही मेकअप केलेलं आहे अति झालं. ते अति म्हणजे मला ते काही एवढं पटलं नाही, जास्तच वाटलं ते जरासं. त्यामुळे ते थोडंसं कमी असतं तर बाकी संपूर्ण चित्रपट जो आहे तो खूप उत्तम डिरेक्शन झालेलं आहे आदित्य सरपोतदारांकडून. त्यांचं करावं तितकं कौतुक कमी. असे चित्रपट मराठीमध्ये देखील घेऊन याल तुम्ही अशा अपेक्षा, कारण की तुम्ही एक वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन येता नेहमीच मराठी इंडस्ट्री, जसं की तुम्ही झोंबिवली घेऊन आला होता. त्यामुळे ते चित्रपट आवडले देखील होते आम्हाला. असेच नवीन नवीन कन्सेप्ट तुमच्या मार्फत आम्हाला आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बघायला भेटतील अशीच अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. तुम्हाला अजून कोणत्या चित्रपटांबद्दल ऐकायला आवडेल हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबतच आपण अल्ल्याड पल्ल्याड हा एक बहुचर्चित चित्रपट पुढच्या व्हिडिओत प्रदर्शित होणार आहे, त्या चित्रपटाबद्दल देखील या व्हिडिओमध्ये बोललोय. त्यामुळे हा व्हिडिओ देखील जाऊन नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.